आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. जो तो आपल्या पद्धतीनं कायदेशीर प्रक्रिया करत असतो. त्यांची प्रक्रिया त्यांच्या पद्धतीप्रमाणे आहे. आमची प्रक्रिया आमच्या पद्धतीने झालेली आहे. मान्यता मिळाली याचा अर्थ जो सभापतींनी जो निर्णय दिलेला आहे तो यथायोग्य झालेला आहे. त्यामुळे आता बाकीच्या प्रक्रियेला बद्दल चर्चा करणं किंवा मत व्यक्त करणं मला वाटतं काही उचितपणाचं नाही. ठाकरे गट जर पुढे कोर्टामध्ये गेला तुमच्या 6 जणांच्या विरोधात तर तुम्हाला काही अडचण येऊ शकते का? त्याबद्दल तुम्हाला साशंका आहात का? नाही, माझ्या माहितीप्रमाणे आम्ही काही साशंक नाही आहे. ज्या अर्थी सभापतींनी परवानगी दिली त्यांनी देखील या सर्वांनी कायदेशीर बाबी तर हाताळल्याच असतील. ज्यावेळेला या देशाच्या सर्वोच्च अशा असलेल्या सदनाचा जो व्यक्ती आहे ते सर्व कायद्याने जिथे कायदे तयार होतात, जिथे कायदे निर्माण केले जातात, कायद्यावर साधक वादक चर्चा होते, त्या व्यक्तीने ठरवलेलं निश्चितपणानं यथायोग्यच असणार आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रवेशाचं कारण काय आहे ते आपल्याला मी सांगितलेलं आहे. आदरणीय शिंदेसाहेब त्यांच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलेलं आहे. आमचे इतर जे खासदार आहेत त्या सर्वांनी देखील सांगितलेलं आहे की त्याच्या मतदारसंघामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये मला भविष्यामध्ये विकासाची कामं करण्यासाठी, विकासाचे नवीन प्रोजेक्ट आणण्यासाठी निश्चितपणानं सत्तेबरोबर जाणं, शिंदेसाहेब जाणं हे क्रम प्राप्त होतं. आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर गेलेलो आहे. आणि त्यांनी जे आम्हाला आश्वासित केलेलं आहे येताना आणि आता आमचा प्रवेश झाल्यानंतरही त्याप्रमाणे आमची कामाला सुरुवात झालेली आहे. हे तुम्हाला सांगायला आनंद वाटेल. आपल्याला काल जे आहे ते मान्यता मिळाली विलिनीकरणाला 6 खासदारांचा गट आहे. विलिनीकरणाची मान्यता ही कायदेशीर प्रमाणे आमची प्रक्रिया कायदेशीर होती. आदरणीय बिर्ला साहेब जे या लोकसभेचे सभापती आहेत त्यांनी देखील त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे हा विषय निकाली निघालेला आहे. ठाकरे गटाकडून अपात्र ठरवण्यात येण्याचा दावा करण्यात आलेला होता, मागणी करण्यात आली. तर त्याबाबत मी काय सांगणार, त्यांनी काय म्हणजे प्रस्ताव दिलेत किंवा काय त्यांनी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया याची काही मला माहिती नाही. तुम्ही सत्तेत गेलात आणि येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती कार्यकर्त्यांची असेल किंवा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वापरली. नाही, आपण बघता हे मात्र निश्चित आहे. तुम्ही विचारलेला प्रश्न एकदम अगदी चांगला आहे की यापूर्वी येणारी गर्दी माझ्याकडे असायचीच नाही असं नाही. व ती माझा असा एकही दिवस खाली नाही की तुम्ही गर्दीचा नाही. पण आता मात्र लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मतदारसंघामध्ये लोकांना विश्वास वाढलेला आहे की आपली योजना होतील, विकासाची कामं होतील या अपेक्षा घेऊन आता लोक माझ्याकडं कार्यकर्ते असतील, जनता असतील, नागरिक यायला लागले आहेत. हे चित्र मात्र निश्चितपणानं चांगलं लक्षण आहे, कामाचं लक्षण आहे. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.